मोठी अपडेट समोर येते। धर्मेंद्र यांच्या संदर्भातली बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र बुधवारी सकाळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। सध्या त्यांच्यावर घरात उपचार सुरू असल्याची पुष्टी डॉक्टर आणि कुटुंबीयांनी केलेली आहे। कुटुंबाने चाहत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की धर्मेंद्र ठीक आहेत, ते नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांवरती प्रेम करतात। हेमा मालिनी यांनीही त्यांच्या तब्येतीबाबत माहिती देताना सांगितलंय की गेल्या काही दिवसात आम्ही खूप तणावाखाली होतो। आमच्यासाठी हा कठीण काळ होता। धर्मेंद्रजींची तब्येत आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे। मुलं रात्री झोपत नव्हती, पण आता ते घरी परतलेले आहेत। त्यांना कुटुंबासोबत राहणं गरजेचं आहे, यामुळे आम्हाला दिलासा मिळालाय। बाकी सगळं देवाच्या हातात आहे। कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा। नवभारत टाइम्सनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलेलं आहे। धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यावर उपचार आणि देखरेख घरातच सुरू राहील। कुटुंबानं त्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ गुड्डू धनोआ यांनी जुहू येथील त्यांच्या घरी भेट दिलेली आहे। पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलंय, मी फक्त एवढंच सांगू शकतो की ते ठीक आहेत, यापेक्षा अधिक काहीच सांगू शकत नाही। धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबतच्या अफवांना या अपडेटनंतर पूर्णविराम मिळालेला आहे। श्री धर्मेंद्रजी आज सकाळी 7:30ला हॉस्पिटलपासून घरी डिस्चार्ज झाले। त्यांचं ट्रीटमेंट आणि रिकव्हरी घरी चालू राहील।